हँडल करायला शकत नाही, तोपर्यंत तुम्ही कधी मोठा पैसा नाही बनवू शकत आहे. म्हणून मी खूप वेळा सांगितलं असेल की जेवढी पण आज लोक आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना मी एकच सांगतो की आपल्या लोकांना हँडल करता आलं पाहिजे. लोकांसमोर आपल्या प्रोडक्ट बद्दल, आपल्या कामाबद्दल लोकांना आपल्याला माहिती सांगता आली पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही जेवढ्या पुन्हा पुन्हा करता ना, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमची काम करण्याची पद्धत बदलते. पण ह्या गोष्टी रोज झाल्या पाहिजेत. तुम्हाला 12ला किती टक्के मार्क पडलेले, तुमचं जात कोणते आहे, तुम्ही स्मार्ट दिसता का नाही, त्या गोष्टींचं काही अजिबात म्हटलं संबंध नाही विक्री करण्यामध्ये. तर संबंध कोणता आहे की आपण लोकांसोबत जुळवून घेण्याची पात्रता वाढवली पाहिजे. आपण लोकांना हँडल करायला शिकलं पाहिजे. आपण लोकांसोबत एकदम बिनधास्तपणे लोकांसोबत आपल्याला बोलता आलं पाहिजे. जोपर्यंत ह्या गोष्टी म्हटलं होणार नाहीत ना, तोपर्यंत मी लोकांच्यावर छाप नाही पाडू शकत आहे. मी खूप वेळा सांगितलं असेल की आपल्याला निडरपणे, कॉन्फिडन्सपणे लोकांना आपल्या जी प्रोडक्टची माहिती आहे ना, ही सांगता आली पाहिजे. म्हणजे की आपलं प्रोडक्ट कशावरती काम करतं, ते कशापासून बनले, त्याचे कोणते साईड इफेक्ट्स आहेत का, किती लोकांना फरक पडला, त्याचे रिव्ह्यूज, त्याचे फायदे, त्याचे फीडबॅक. ज्यावेळेस आपण लोकांना प्रामाणिकपणे दाखवतो ना, त्यावेळेस समोरच्या माणसाला वाटतं काहीतरी, नाही बाबा खरंच ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. जगातला कुठलाही माणूस काय कुठली पण जी खरेदी करतो, तो काय तुमची कंपनी, तुमच्या सगळ्या गोष्टी बघून करत नाही. त्याला विश्वास पटायला तो ज्या काय गोष्टी बघतो ना, तो काय बघतो, तुमचं बोलणं बघतो की तुम्ही किती प्रामाणिकपणे सांगताय, तुम्हाला प्रोडक्ट बद्दल किती माहिती आहे, तुम्ही त्यांचे निगेटिव्ह क्वेश्चन्स कसे हँडल करताय. ह्या गोष्टी तो खूप चांगल्या प्रकारे ज्याला सांगता म्हणले येतात ना, त्याच्याकडूनच म्हटलं कुठलाही कस्टमर प्रोडक्ट परचेस करतं. मग जेवढं होईल तेवढं आज तुम्ही ज्या लेवलला काम करताय ना, त्या गोष्टीमधले मार्क एक्सपर्टीज वाढवा, त्याचं नॉलेज वाढवा. जेवढं जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचता येईल अशी माध्यमं तुम्ही शोधा. तर जाहिरात करण्याचे पण प्रकार भरपूर आहेत. जरुरी नाही की आपण प्रत्येक वेळी ऑनलाईन जाहिरात केली पाहिजे, ऑनलाईन कस्टमर शोधले पाहिजे. तर भरपूर आहेत. तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत तुम्ही आपला विषय काढू शकता, आपल्या प्रोडक्ट बद्दल सांगू शकता. जर एखाद्याला ते पॉसिबल नसेल तर मी सांगितलं पॅम्पलेट छापा, आपला जवळचा आज कुठला आठवडी बाजार असतो तिथं वाटा. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरता, त्या गल्लीमध्ये बोळामध्ये ते तुम्ही पॅम्पलेट वाटा. कुठल्या कार्यक्रमाला गेला तिथं पॅम्पलेट म्हटलं वाटा. आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यात्रा असतात. मोठे मोठे मेळावे भरतात किंवा शेतीविषयी प्रदर्शनं भरतात. तुम्ही त्या ठिकाणी पण आपले पॅम्पलेट वगैरे पाठवू शकता. सेल्समनचा आकडा असतो ना, तो किती लोकांसोबत फिरला, सॉरी, तो ना किती लोकांना फोन केला किंवा किती त्याने किती पॅम्पलेट वाटले ह्याच्यावर कन्सर्न होत नाही, की तो लोकांना किती जास्त प्लॅन दाखवतोय. ती गोष्ट म्हटलं लक्षात ठेवा, खूप मॅटर करते. म्हणजे प्रत्येक वेळा काय सांगतोय तुम्हाला की शो द प्लॅन, शो द प्लॅन, शो द प्लॅन. जेवढं जास्त लोकांना तुम्हाला भेटता येईल, जेवढं तुम्हाला लोकांना हँडल करता येईल, जेवढं तुम्हाला जास्त लोक तुम्ही समजून घ्याल, तेवढं तुम्हाला लोकांना तुम्हाला हाताळायला तुम्हाला म्हटलं बरं पडणार आहे. तर मगाशी अजून एक मी इमेज क्रिएट केली होती. जगातला कुठलाही व्यक्ती असाच मोठा नाही होत.
तो अति हुशार असतो किंवा त्याला भरपूर नॉलेज असतं, तो तुमच्यापेक्षा वेगळा असतो. हे सगळे जे डोक्यात तुमच्या गैरसमज भरलेत ना, ते पहिल्यांदा काढा. प्रत्येक माणसापाशी वेगळी प्रतिभा आहे, प्रत्येक माणसापाशी एवढं टॅलेंट आहे. लोखंड स्वतःला स्वतःला गरम नाही करू शकत, पण जर त्याला आपल्याला करायचं असेल, त्याला आपल्याला भट्टीत टाकलं पाहिजे, तेव्हा ते लोखंड म्हटलं बरं होणार आहे, सॉरी गरम होणार आहे, लाल भडक होणार आहे. आज तुम्हाला व्यवसायाबद्दल काहीच माहित नसेल, तुम्ही पूर्णपणे एमटी असाल, पण कुठेतरी तुम्ही त्या माणसाच्या सानिध्यामध्ये राहून शिकलं पाहिजे की जास्त सेल कसा करायचा, विक्रीचे बाबा प्रॅक्टिकली नियम काय असतात, प्रोडक्टचं नॉलेज किती लोकांना दिलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी आहेत आपल्याला कन्सर्न म्हणलं करण्याच्या, आपण जेवढं त्यावरती फोकस करू ते म्हटलं आपल्या फायद्याच असणार आहे. पण कसं होतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही ना, नुसतं प्रोडक्ट घेऊन फिरलं, नुसतं लोकांसोबत जाऊन जुडलं, लोकांना काही माहिती सांगितली म्हणजे पैसे मिळतील, तर या गोष्टी डोक्यातनं काढा. दिवसभरामध्ये एक माणूस तुम्ही ना हँडल करा, पण ते एक माणसाशी बोलताना तुम्ही एकदम असं प्रामाणिकपणे बोला, त्याला योग्य त्याला माहिती द्या, त्याच्या निगेटिव्ह प्रश्नांना सगळी उत्तरं द्या. म्हणजे की लोकांचे जे काही निगेटिव्ह प्रश्न असतात ना, ते कसे प्रश्न असतात तुम्हाला मी सांगतो. की काय लोकांचं म्हणणं असतं की तुमचं प्रोडक्ट आयुर्वेदिक आहे का, तर काय लोकांचं असं म्हणणं असतं की मग याचं काय तुमच्याकडे लायसन्स वगैरे डिग्री डिग्री आहे का, तर काय लोकांचं असं म्हणणं असतं की मग तुमच्या प्रोडक्ट मध्ये एखादं केमिकल वगैरे तुम्ही एक्स्ट्रा वगैरे ऍड तुम्ही केलंय का. त्या लोकांचं असं म्हणणं असतं की प्रोडक्ट मध्ये स्टिरॉइड मिक्स केलंय का. त्या लोकांचं असं म्हणणं असतं की मग खाल्ल्यावरती पुन्हा खायची गरज पडणार नाही का. त्या लोकांचं असं म्हणणं असतं की तुमच्या गोळ्याने कुठला साईड इफेक्ट होईल का. त्या लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही असे बरेच औषधं खाऊन बसलोय. आपल्याला चांगला माणूस कडून अजिबात त्रास नसतो. चांगल्या माणसाला एखादं 100 पोरगं पण त्याला मस्तपैकी हँडल करतं. खरी कसरत ऍज अ सेल्समन म्हणून कुठं असते, ज्यात लोकांना तुम्ही निगेटिव्ह लोकांना हँडल करायला शकता. अरे आपला व्हिडिओ बंद करा, कोण आहे. पण सकाळी मी एक इमेज टाकलेली की एखादा मोठा माणूस हा असाच मोठा नाही बनते. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवाल किंवा ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत म्हटलं तुम्ही त्याशी बोलाल ना, त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे की तो मोठा बनण्यामध्ये त्यानं बऱ्याच गोष्टींचा त्याग केला होता किंवा बऱ्याच गोष्टी त्याने सॅक्रिफाईस केल्या होत्या. ओके. तर आहे ना, स्क्रीन दिसते का स्क्रीन. तर आहे ना, जंगलातलं जे झाड सगळ्यामध्ये उंच जातं ना, तर त्या झाडाला दुसऱ्यांचा प्रकाश आपल्या अंगावरती घ्यायचा नसतो, म्हणून ते झाड नेहमी उंच दिशेने जास्त वाढतं. पण त्याच्या मुळाशी असलेली सुपीक जमीन, ह्याचा सुद्धा रोल म्हटलं खूप मोठा आहे. जी ज्या मुळाशी सुपीक जमीन असते ना, त्या जमिनीचा पण त्याला खूप चांगला फायदा होतो. लहानपणी त्याला कोण त्याच्यावरती कुऱ्हाड मारत नाही. कुठला ससा त्याला कुरतडत नाही. त्यावेळेस म्हटलं ते झाड जंगलात सगळ्यात उंच झाड असतं माहितीये का. आता माणसाच्या बाबतीमध्ये हा पॅटर्न वेगळा असतो. काजल मॅडमनी पण 100 कोटी रुपये कमवले असते. कधी कमवले असते, जर त्यांना घरातनं कोणतरी म्हटलं असतं बाय तू 100 कोटी रुपये कमवणार आहेस. अक्षय साहेबांनी सुद्धा म्हटलं खूप मोठा पैसा कमवून घरातलं मग त्याला कोणतरी म्हणायला पाहिजे होतं की अरे भाई तू कमवू शकतोस. म्हणजे आपलं झाड आहे ना, वाढायच्या अगोदर आपल्या झाडावरती खूप मोठा आघात झालाय. निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह पाहुणी, निगेटिव्ह एन्व्हायरमेंट, या सगळ्याचा जो प्रभाव आहे ना हा आपल्यावरती पडत असतो. आणि त्याच्यामुळं आपल्या झाडाला कधी मोठा पैसा लागत नाही. माणसाची जर सगळ्यात मोठी प्रॉपर्टी जर काय असेल ना, तर त्याचं माइंड असतं, माइंड. आणि ते माइंड जर निगेटिव्ह झालं ना, तर तो माणूस कधी मोठा नाही होऊ शकत आहे. पण निसर्गाच्या बाबतीमध्ये एक नियम आहे की आपण म्हणतो ना सहज की कमळ चिखलामध्ये खिलतं नाही का, की एवढं कमळ चिखलामध्ये उगवतं पण त्याच्या अंगाला कधी चिखल लागत नाही.
पण माणसांच्या बाबतीमध्ये हा नियम थोडा वेगळा आहे. घाणीमध्ये कधी चांगला माणूस नाही घडू शकत आहे. जसं की मुंबईच्या रस्त्यावरती तुम्ही बघत असता की सिग्नल वरती हजारो तुम्ही बघता सिग्नल वरती भीक मागणारे लोक असतात नाही का. पण त्यांच्या त्या सिग्नल वरून भरपूर मोठ्या मोठ्या लोकांच्या म्हणलं गाड्या जातात. मोठी मोठी माणसं टाय बूट सूट घालून जातात. मग ती भिकाऱ्यांची पोरं भिका मागतात कारण त्यांचं झाड आहे ना ते त्यांचं झाड अशाच गोष्टीमध्ये म्हणलं वाढवलंय ज्याच्यामध्ये हे असेल. त्यांचं झाड अशामध्ये वाढवलं की ते पूर्ण निगेटिव्ह गोष्टी नाही का. आपल्या डोळ्यावरची पट्टी त्यावेळेस निघणार आहे ज्यावेळेस तुम्ही म्हटलं बदलायला तयार असणार आहे. आपल्याला स्वतः आपण म्हटलं पाहिजे का मी पहिल्यांदा गरीबच आहे. जोपर्यंत आपण स्वतःला गरीब समजत नाही तोपर्यंत म्हटलं आपली कधी म्हटलं ग्रोथ नाही होऊ शकत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये आपला पुढे जायचं असेल ना तर आपण स्वतःला पहिल्यांदा गरीब समजलं पाहिजे. ती गरीबी हटवायला मला 2 पावलं पुढे मला टाकायचे. आपण ह्या जोपर्यंत दिशेने विचार करत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपण लाईफ मध्ये कधी पुढे म्हटलं जाऊ शकत असू द्या. म्हटलं पुढे नाही जाऊ शकत आहे. ओके. तर जेवढे पण नवीन लोक आहेत किंवा जुने लोक आहेत ना जेवढे पण मी टाकलेत व्हिडिओ जेवढे मी व्हिडिओ टाकलेत ना ग्रुपवरती तेवढे सगळे व्हिडिओ बघितले पाहिजेत. मी काल एक मेसेज टाकला होता की थोडं सोनं असून कधी कोण कोट्याधीश नाही होऊ शकत आहे. हा एखाद्या माणसाकडे थोडं सोनं आहे एखाद्या माणसाकडे हजारो टन कचरा आहे तर तू भाई कोट्याधीश आहे. आपल्याकडे जास्त पाहिजे आपल्याकडं. मग त्यासाठी आपण आहे ना त्यासाठी आपण दिवस रात्र म्हणलं अभ्यास केला पाहिजे. या खेळाचं मास्टर बनलं पाहिजे. समजून घेतल्या पाहिजे गोष्टी. या प्रोडक्ट तुम्हाला कधी पैसे कमवून नाही देऊ शकत आहे. कुठला पण खेळाडू नुसता बॅट धरल्यावर खेळाडू बनत नाही. जोपर्यंत तो रात्रंदिवस त्या पिचवरती बॅटिंग करत नाही स्टडी करत नाही अभ्यास करत नाही तोपर्यंत तो कधी मास्टर खेळाडू नाही बनू शकत आहे. काय लोकांना असं वाटतं प्रोडक्ट म्हणजे पैसा नाही. लक्षात ठेवा तुम्हाला या खेळाची मास्टरी हासिल केली पाहिजे. या खेळाचे तुम्ही नियम समजून घेतले पाहिजे तर तुम्ही म्हटलं पैसे कमवू शकता. जेवढी पण नवीन लोक आहेत ना त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जेवढे ज्या व्हिडिओज देतोय सगळ्या गोष्टी दाखवतोय ना त्याचा अभ्यास करा आणि जेवढं तुम्ही स्वतःला समजून घ्याल वेळ द्याल तेवढा तुमचा म्हणलं फायदा होणार आहे. ठीक आहे. आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी तर बसलोय प्रत्येक प्रश्नाचं म्हणलं उत्तर द्यायला. काही पण अडचण येऊ द्या कोणत्याही गोष्टी म्हणलं मला म्हटलं मी आणि मला थोडा जेवढ्या तुम्हाला मी गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्ही जेवढ्या पाळाल ना तेवढ्या लक्षात ठेवा तुमचा फायदा आहे. पहिले सुरुवात छोटी असणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये चांगले पैसे कमवू शकता. खेळाडू नुसतं हातामध्ये बॅट धरले कपडे घातले खेळाचे म्हणजे खेळाडू होत नाही. तर त्याला अभ्यास लागतो. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा तुम्हाला एखादा स्पोर्ट्समॅन किंवा चांगला खेळाडू तुम्हाला हा रस्त्यावर दिसणार आहे बॅटिंग करताना किंवा कुठल्या सिटीमध्ये दिसणार तुम्हाला बॅटिंग करताना जेव्हा सगळी दुनिया झोपलेली असणार आहे. आलाय तर तो वेळ दिला पाहिजे. डेडिकेशननं काम केलं पाहिजे. ते खेळाचे जे नियम समजून घेतले पाहिजेत. ज्या बायला हे कळत नाही भाकरी गरम करताना किती खाली गॅस चालू ठेवायचा ती कधी भाकरी चांगली भाजू शकत नाही. त्याला समतोल साधता आला पाहिजे. हे कधी कळणार आहे तर ती स्वयंपाक करायला बसते बऱ्याच वेळा ती भाकरी करपून टाकते बरोबर जेवणात मीठ जास्त वाढतं पण ती पुन्हा ज्या गोष्टी करते ना जिद्दीनं की नाही मला करायच्यात म्हणजे मला करायचं त्यावेळेस ती खरा चांगल्या प्रकारे स्वयंपाक करायला शिकते. तर ह्याचा पण हाच मुद्दा आहे की तुम्हाला रोज ट्राय करत राहायचं आहे. रोज तुम्हाला तुमची क्षमता वाढवायची आहे आणि काही जरी प्रश्न निगेटिव्ह जरी आले तरी मी तुम्हाला सांगायला बसलोय. ओके. थोडा इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हटलं समजून घ्या आणि आजच्या पुरत्या एवढ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर जेवढी पण नवीन लोक आहेत ना त्यांनी रोज ट्राय करा. जे व्हिडिओज दिले ते सगळे बघा आणि ग्रुपवरती ऍक्टिव्ह राहा. किती पण निगेटिव्ह प्रश्न असू द्या ते प्रश्न मला विचारा. त्याचं उत्तर मला मी द्यायला बसलोय. ओके चला जय शिवराय.